अखेर प्रतीक्षाला प्रतीक्षा न्यायाची, म्हणूनच आटपाड्यातील गळवेवाडीतील लोणार समाज एकवटून मुंडन आंदोलन करणार। कुमारी प्रतीक्षा दादासाहेब गळवे राहणार गळवेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षाच्या चिमुरडीवर 7 जानेवारी 2018 रोजी लैंगिक बलात्कार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला व तिच्याच पायजमा लेगीजने गळा दाबण्यात आला व तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला। या घटनेला 28 दिवस उलटून गेले तरी आरोपीचा थांगपत्ता लागत नाही, तरी नागरिकांचा पोलिसांवरचा संशय अधिकच बळावला आहे व ही बाब अत्यंत संवेदनशील असून मानवतेला काळिमा फासणारी आहे आणि कोणत्याही राजकीय मंत्र्यांनी एवढी मोठी घटना घडून सुद्धा साधी भेट सुद्धा दिली नाही। प्रल्हाद नरळे, लोणारी समाज युवा शक्ती संघटना सांगली जिल्हा या माध्यमातून मी जिल्ह्याभर काम करत असतो। माझ्या समाजातील मुलगी प्रतीक्षा दादासाहेब गळवे, गाव गळवेवाडी, तालुका आटपाडी येथे 7 जानेवारीला ही मुलगी घरातून 3 वाजता गायब झाली होती। तीच मुलगी 8 जानेवारीला सकाळी 12 वाजता शेजारल्या हिरेमध्ये आढळून आली। तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिचा क्रूर हत्या करून तिला एका विहिरीत टाकण्यात आलं होतं। आज या घटनेला सदर 1 महिना पूर्ण होत आहे। आज तागायत शासनाला कोणताही या प्रकरणाचा छडा लावण्यास अपयश आला आहे, तरी आज तागायत पोलीस प्रशासन यांना या प्रकरणाचा छडा लावण्यास अपयश आले आहे। तरी आम्ही येणाऱ्या 8 फेब्रुवारीला यायच्या गुरुवारी आम्ही सांगली कलेक्टर ऑफिस येथे मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन व सदर घटनेला 1 महिना पूर्ण झालं म्हणून शासनाचा निषेध म्हणून आम्ही 101 समाज बांधव मुंडन करून शासनाचा निषेध करणार आहोत। तरी माझी सर्व मानवतावादी विचाराला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आमच्या लढ्यामध्ये आम्हाला तुमची साथ हवी, कारण गेले 1 महिना झालं एवढी मोठी संवेदनशील घटना घडते आणि आज तागायत तिचा काही दागेदोरे हाती पोलिसांना लागत नाहीत, तरी तुम्हा सर्वांची आम्हाला गरज आहे आणि त्याविषयी तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही पुन्हा एकदा विनंती करतो। थांबतो।